तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. संघर्षाची स्टोरी पार्ट नंबर 10. तुमचा आवडता पार्ट आलाय, जे की सगळ्यांची डिमांड होती आतापर्यंत, की तुमचा 10 पार्ट टाका, 10 पार्ट टाका, तुमच्या लग्नाची स्टोरी सांगा. तर लग्नाची किंवा माझं लग्न कसं जमलं, केव्हा जमलं, कसं झालं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या 10 या पार्टमध्ये सांगणार आहे. तर खूप दिवसापासून ना म्हणजे फक्त सगळ्यांना माझ्या लग्नाची स्टोरी ऐकायची होती वाटतं. बाकी त्यांना कशातच इंटरेस्ट नव्हता. म्हणजे असेल काही-काही लोकांना, पण काही-काही लोकांचं बोलतीये मी. तर असं त्यात आणि आज मी साडी वेअर करून व्लॉग बनवतीये. तर म्हणाल की लग्नाची स्टोरी सांगतेय, डिव्होर्स झालाय तरी पण हे केलंय, मंगळसूत्र पण घातलंय. तर मला विचारू नका मंगळसूत्र कोणाच्या नावाचं आहे. मला एक मुलगा आहे. माझं लग्न झालेलं होतं. आता जरी डायव्होर्सी असेल तरी पण मी मंगळसूत्र वेअर करूच शकते. तर मला परत-परत ते क्वेशन करत नका जाऊ. तर ठीक आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे ह्या सगळ्या माझ्या लग्नाची स्टोरी. तर कालपर्यंत मी तुम्हाला सांगितलं होतं मी प्रतीक्षा आणि त्यांच्या हॉस्टेलला राहत नव्हते. मीच हॉस्टेलला राहत होते. तिथं आम्हाला मोबाईल पण अलाउड होता आणि सगळ्या गोष्टी. तर प्रतीक्षा इकडे राहत होती. प्रतीक्षा आणि नेहा इकडे गोल्डन सिटीच्या हॉस्टेलला राहत होत्या. तर तिथे असताना अ, मी जेव्हा हॉस्टेलला राहत होती तेव्हा माझ्याकडे मोबाईल असताना मी मोबाईल पण यूज करायची. मी त्यात तुम्हाला सांगितले मी तेव्हा Facebook पण यूज करत होती. तर तेव्हा मला Facebookला म्हणजे ना असं काही कळत नव्हतं, की फ्रेंड रिक्वेस्ट काय असतं, काय एक्सेप्ट करायचं, काय कोणाला पाठवायचं असं काही कळत नव्हतं. पण ना सडनली तेव्हा माझी ओळख माझ्या मिस्टरांसोबत झाली, म्हणजे तेव्हा झाली होती. आणि तेव्हा आम्ही नॉर्मली म्हणजे असं बोलायचो ना, की कुठे राहते वगैरे, काय हे ते वगैरे, आता कुठे असती? आणि त्यावेळेस त्यांनी मला क्वेशन म्हणजे असं नाही का नॉर्मली बोलता-बोलता, की तुझे मम्मी-पप्पा कुठे आहेत? काय करतात? वगैरे आपण नॉर्मली विचारतो ना, तसे त्यांनी क्वेशन केलेले. आणि तेव्हा ते मला कधीतरी भेटले होते. म्हणजे तेव्हा ते मला कधीतरी त्यांनी मला मेसेज केलेला अ, म्हणजे असं ऑगस्ट वगैरे महिन्यामध्ये. पण अ, ते मी विसरून पण गेली. म्हणजे एक दिवशी मी ते बोलली आणि मी विसरून पण गेली, की तेव्हा मी माझे मम्मी-पप्पा नाहीये मला. ही गोष्ट फक्त माझ्या हॉस्टेलमध्ये माहिती होती, माझ्या स्कूलमध्ये माहिती होती आणि जे माझे म्हणजे हॉस्टेलमध्ये, स्कूलमध्ये जे माझे क्लोज फ्रेंड्स आहेत किंवा माझे टीचर्स आहेत, ह्या लोकांनाच माहीत होती. मला बाहेरच्या लोकांना ती गोष्ट सांगायला कधी आवडत नव्हती. म्हणजे आत्ता पण बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं आम्हाला मम्मी-पप्पा नाहीये. ते प्रतीक्षेच्या लग्नानंतर सगळ्या गोष्टी रिव्हील झाल्या. ते नाहीतर त्याच्या आधीपर्यंत आम्ही कोणालाच सांगितलं नव्हतं. आम्ही काय, कसं, केव्हा, कुठे वगैरे नाही का, जे केव्हा आमच्या गावचे लोक असतील ना, सगळ्या लोकांना माहिती होतं. तर तेव्हा मला सांगायला नाही आवडायची. तर तेव्हा मी खोटं सांगितलं होतं माझ्या मिस्टरांना, की माझे मम्मी-पप्पा मुंबईला राहतात. नंतर असंच मी काय माझ्या कॉलेजमध्ये काही फ्रेंड्स मला विचारायचे, तर त्यांना मी सांगायचे, पुण्याला आहे, काहींना सांगायचे नाशिकला आहे. तर मी अशा गडबडीमध्ये मी विसरून गेले, की त्या व्यक्तीला मी माझे मम्मी-पप्पा कुठे आहेत सांगितले. म्हणजे कुठं लोकेशन सांगितले, मी हे विसरून गेले. मग त्यांनी मला नेक्स्ट टाईम परत असं 1 महिन्याने परत मेसेज केला, की "काय, कुठे आहेस? बरी आहेस का?" वगैरे आणि परत मला विचारलं, "मग काय, कुठे आहेत तुझे मम्मी-पप्पा? आले का वगैरे? भेटलीस का तू? मग इकडे कोणाकडे राहते?" तेव्हा मी हॉस्टेलला राहते. मी असं पण त्यांना सांगितलं नव्हतं. आणि मग असं ना मी थोडंसं खोटं बोललेली त्यांच्यासोबत, की माझे मम्मी-पप्पा आहेत वगैरे असं किंवा मी हॉस्टेलला नाही राहत. नाही, हॉस्टेलला राहते. का तर मम्मी-पप्पा बाहेर असतात आणि मला संगमनेरलाच असं नाही का मग ते विचार करायचा, मुंबईसारख्या ठिकाणी जर हिचे मम्मी-पप्पा राहत असतील, तर ही संगमनेरसारख्या ठिकाणी काय एज्युकेशन घेते? त्याच्यापेक्षा बेटर तर पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी मिळतं एज्युकेशन. मग काय माहिती त्यांनी काय लॉजिक लावलं मला नाही माहिती. आणि त्याने मला असंच एक दिवशी तेव्हा नंबर वगैरे आम्ही काही एक्सचेंज केलेला नव्हता आणि त्याच याच्यामध्ये त्याने मला सांगितलं, की म्हणजे असं की आता माझं नाव तर होतं Facebookला, की "प्रीती मग तू खोटं बोलतीये. तुझ्या सगळ्या बोलण्यातून एकंदरीत असं वाटतं, की तुला मम्मी-पप्पा नाहीयेत." मी म्हटलं, "का असं का वाटतंय?" बोलतो, की "नाही, तू आधी सांगितलेलं की तुझे मम्मी-पप्पा इकडे राहतात, नंतर सांगते तिकडे राहतात. मग याच्यातून काय समजायचं ना?" मग असं मला त्याने असं इतकं पकडलं, तर मग मला पण ते असं गिल्ट वाटलं त्याचं नाही का. मग मी त्याला म्हटलं, "हां, नाहीयेत मला मम्मी-पप्पा" वगैरे असं तसं. मग त्या सगळ्या गोष्टी अशा झाल्या. पण तोपर्यंत काही नाही असं लग्न-बिग्नाचा काही विचार नव्हता माझा. जस्ट माझा तो फ्रेंड होता एक चांगला. कधी नाही भेटलेला, जस्ट कधीतरी महिन्यातून एखाद्या वेळेस आम्ही फक्त Facebookला बोलायचो. डेली पण बोलत नव्हतो कारण की आम्हाला हॉस्टेलमध्ये रूल्स होता. 7 ते 7 आम्हाला फोन भेटायचा. म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळच्या 7 पर्यंत. रात्री आम्हाला फोन अलाउड नव्हता. मग फॉर्म सबमिट करून टाकायचो आम्ही आणि त्यातलं आमचं कॉलेज पण. मी सकाळी आम्हाला लेक्चर असायचं म्हणजे मी कॉमर्सला होते. तर कॉमर्सचे आमचे अकाउंटचे वगैरे लेक्चर असायचे. मी सकाळीच हॉस्टेलमधून निघायची आणि कॉलेजमध्ये गेल्यावर परत फोन अलाउड नसायचा. मग परत संध्याकाळी मी 6 पर्यंत घरी यायची. मग 1च तास फोन यूज करायला मिळायचा. मग ते 1 तासामध्ये याला फोन कर, त्याला फोन कर वगैरे आणि लगेच मग सबमिट करून टाकायचो आम्ही. पण त्याच्यामुळे असं काही जास्त वेळ नव्हता मिळत कुठल्या गोष्टीसाठी. हॉस्टेलचे रूल्स जरा कडकच होते आमचे. त्याच्यामुळे असं काही
हेच होत नव्हतं. आणि भेटायचं तर कोणाला संबंध द्यायचा, कारण की खूप वॉच ठेवायचे आमच्या हॉस्टेलचे लोकं सगळ्यांवरतीच. तर असं सगळं होतं. आणि नेमकं त्यावेळेस म्हणजे असं त्या मध्यंतरीच्या पिरियडमध्ये प्रतीक्षा आजारी पडली. म्हणजे प्रतीक्षाला एक प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही म्हणता येणार, तिला काय माहिती काय व्हायचं. तिचं पोट दुखायचं खूप असं एकदमच. आणि सगळ्या अशा गोष्टी काय-काय म्हणजे असं होतं, तिला एक प्रॉब्लेम होता थोडासा तेव्हा. तर त्यावेळेला मी कॉलेजला चालली होती आणि काही मुली म्हणजे मी पेठच्या इकडनं येत होते आणि अकोले नाका रोडने काहीतरी म्हणतात त्याला. आणि त्या रोडनी मी येत असताना ज्या पेट्रीच्या मुली चालल्या होत्या, मी आपली आपली रमत-गमत चालली होती. मुली म्हणतात, अगं दीदी तुझी प्रतीक्षा दीदी आहे ना, ती खूप बाथरूममध्ये चक्कर येऊन पडली. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय." असं तसं. मी इतकी घाबरली. मी पळत-पळत गेले हॉस्टेलला. कुठल्या हॉस्पिटलला ॲडमिट केलंय? म्हणजे त्याच मुलींना मी विचारलं. ते बोलले, "इथंच एक सिद्धी-रिद्धी काहीतरी हॉस्पिटल आहे, तिथं नेलंय." मग तिथे गेले तर तिथं पण ती नव्हती. मग मी आमच्या सरांना कॉल केला, की तिला कुठे ॲडमिट केले. मग तिला केलं होतं माझ्याच एकदम हॉस्टेलच्या बाजूला अ, इथापे हॉस्पिटल म्हणून आहे, तिथे ॲडमिट केलं होतं. म्हणजे लिटरली त्यावेळेस आमचे एक्झाम दिवाळीच्या आधीची गोष्ट आहे एकदम ही. दिवाळी एकदम तोंडावरच होती आणि दिवाळीची आमची एक्झाम स्टार्ट होणार, म्हणजे दिवाळीच्या आधीची जी एक्झाम असते ना, ती आमची स्टार्ट होणार होती आणि त्याच्या 10-15 दिवस अगोदर ही ॲडमिट झाली. एक दिवस पण मी कॉलेजला गेले नाही. रात्रंदिवस तिच्याजवळ हॉस्पिटलमध्ये बसून असायची. नेहा छोटी होती त्याच्यामुळं तिथं काय तिचं तिचं स्कूल वगैरे चाललेलं. ती भेटायला वगैरे आली का मला एवढं आठवत नाही. आणि हॉस्पिटल बघा, हॉस्पिटल तर चालू आहे. पण मला याचं टेन्शन येत होतं, एक-एक दिवस वाढतो, हिच्यात काहीच रिकव्हरी होत नाहीये. अ, अजिबातच नाही. इतका त्रास व्हायचा तिला सगळ्या गोष्टींचा. आणि 10-15 दिवस म्हणजे लिटरली त्यावेळेस ती ॲडमिट होती. आणि त्याच दरम्यान काहीतरी मला त्या व्यक्तीचा परत एकदा मेसेज आलेला. "हाय, तू कुठे आहेस? काय? मी खूपदा मेसेज केले, तू रिप्लाय केला नाही" वगैरे नाही का. तर मी बोलली की "नाही, माझी बहीण जरा आजारी आहे. तर ती ॲडमिट आहे. मग त्याच्यामुळे मला वेळ नाही मिळत एवढा. कारण की तिला जेवण घालणं भरपूर." आमचं फ्रेंड सर्कल खूप मोठं होतं. म्हणजे सगळेच ऑलमोस्ट तिकडे ओळखायचे. त्याच्यामुळे मस्त फ्रेंड सर्कलमध्ये इतके सगळे यायचे माझे. म्हणजे माझे मित्र, मैत्रिणी, त्यांचे मम्मी-पप्पा. आता आम्हाला कोणी नाही म्हणून माझे बॉन्ड असे होते ना, माझा मित्र जरी असेल तरी त्याचे मम्मी-पप्पा मला चांगले ओळखायचे किंवा आम्हाला दोघींना चांगले ओळखायचे. किंवा माझी मैत्रीण असेल तरी तिच्या मम्मी-पप्पांपर्यंत किंवा तिची फॅमिली, होल फॅमिली तिची फॅमिली आम्हाला चांगली ओळखायची. तर मग सगळेच असे भेटायला यायचे. आणि नेचर तर बघा, मी सगळ्यांशी एकदम हसून खेळून बोलणारी, त्याच्यामुळे असं सगळे भेटायला यायचे. मग सगळा दिवस त्यांच्यामध्ये जायचा, हिची काळजी घेण्यात जायचा, सगळ्या गोष्टी. एक दिवस सुद्धा मी कॉलेजला गेली नाही. त्याच्यानंतर आमचे दिवाळीच्या आधीचे पेपर झाले. पेपर तर असे तसे कसे तरी पेपर दिले. प्रतीक्षा एकाच दिवशी पेपरला आली. फक्त इंग्लिशच्या पेपरला आली. पेपरलाच तिला चक्कर आली. परत तिला तिथून उचललं, घरी आणलं. आय मीन हॉस्टेलला आणलं आणि तिथेच ठेवलं. मग ते पहिले 3 दिवस वरून म्हणजे ॲडमिट झाल्यावरती ती माझ्याकडेच होती. पण ॲडमिट असतानाची गोष्ट, की हॉस्पिटलचं बिल जवळ-जवळ 30,000-40,000 रुपये आलं होतं. एवढे पैसे माझ्याकडे नव्हते. आणि म्हणजे आता तर आमचे जे सर होते त्यांनी कितीतरी बिल कमी करून तिकडे घेतलेलं. पण आम्हाला म्हणजे कुठल्याही हॉस्पिटलचं बिल कदाचित कमी करू शकतो, कारण की आमच्या सरांचे ते ओळखीचे होते. पण मेडिकलचं बिल आपल्याला कंपल्सरी पे करायला लागतं. तर त्यावेळेस ते बिल पे करायला मला माझ्या सगळ्या फॅमिली म्हणजे काहींनी मला ₹500, ₹1000 असे पेमेंट केलेलं. तर माझ्याकडे ते म्हणजे काहीतरी ₹10,000-12,000 मेडिकलचं बिल झालं असेल. मला इतकं आठवत नाही, पण असंच काहीतरी होतं. आणि बाकीचे जे पैसे होते, तर मला इतकं टेन्शन आलेलं, काय करायचं? कुठून आणायचे? कुठल्या नातेवाईकाला फोन करू? कारण की त्यावेळेस प्रतीक्षेच्या दिवशी जोपर्यंत ॲडमिट होती, तेव्हा माझ्या आत्ती-मामा कोणीच भेटायला नव्हते आले. कारण की आत्यांना मे बी माहीतच नव्हती ही गोष्ट. मला आठवत नाही, मी त्यांना म्हणजे एवढी मोठी गोष्ट यार मी सांगितली नसेल असं तर नसेल झालं, पण मला एक्झॅक्टली नाही आठवत. आणि मामांनाही कॉल केलेला. पण मामांचं त्यावेळेस असं झालेलं, की माझ्या मामींचं ते व्हॉल का काहीतरी म्हणतात ना, त्याचं ऑपरेशन झालं होतं शिर्डीला. त्याच्यामुळे मामा तर आणि मामाच्या ऑलरेडी 2-3 मुली एवढं सगळं त्याच्यामुळे मामांना तेव्हा काय पॉसिबल नव्हतं झालं यायला. मग त्यावेळेस ते जे बिल होतं माहीत नाही यार त्यांना काय वाटलं, काय नाही वाटलं. पण मग ते जे बिल होतं मी कशी कोणाकडे मागणार आहे? नातेवाईक तर मला एवढेच माहिती, बाकीचे माहीत होते. पण एवढं जास्त की मी त्यांच्याकडे पैसे मागन. मी माझ्या कुठल्याच नातेवाईकाकडे मी तुम्हाला खूपदा सांगितलं, मी कुठल्याच नातेवाईकाकडे आजपर्यंत पैसे मागितलेले नाही. मी फक्त आमच्या विकी दादाकडे मागायची, की "दादा मला पैसे दे." तर तो पण द्यायचा यार. म्हणजे मी कधी पण ना त्याला फोन करायचे आणि तो कोणाच्या पण अकाउंटला ना म्हणजे अकाउंट टू अकाउंट काय असं ऑनलाईन वगैरे काही नव्हतं.
तो ₹1000 ट्रान्सफर कर, ₹500 ट्रान्सफर कर. तेव्हा त्याच्या ऐपतीनुसार तो आम्हाला तेव्हा पैसे द्यायचा. पण तेव्हा माझ्या डोक्यात काय माहिती त्याची पण गोष्ट नाही आली, की मी त्याला पैसे मागावेत वगैरे. मग आणि नेमका हा जो व्यक्ती होता, म्हणजे माझे मिस्टर, ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते. मग मी त्यांना असं सांगितलं, की थोडंसं बिलचं त्यांनी मला असं म्हणजे नाही का आपण एक फॉर्मॅलिटी करतो, की काही प्रॉब्लेम झाला तर सांग मला, पैसे वगैरे लागले तर सांग मला, नाही का. आणि त्यावेळेस ते बोलले आणि बघा असं कोणी बोलत पण नव्हतं त्यावेळेस आमच्यासोबत. आणि बघा मला जग पण माहिती नव्हतं. फक्त एक अंड्यात राहायचं माहिती होतं. बाहेरची दुनिया किती चॅप्टर असते, किती चालाक असते, कुठल्या गोष्टीचा फायदा घेऊ शकते. ह्या गोष्टींचं थोडं-थोडं नॉलेज होतं, पण जेवढं पाहिजे तेवढं पण नव्हतं. कारण गाईड करायला पहिल्यापासून कोणी नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत्या माझ्यासोबत. तर मला तो व्यक्ती असं बोलला, तर मला ते चांगलं वाटलं. तर मग मी त्यांना बोलली, की "ठीक आहे, मला 6,000 की ₹8,000 लागताय, तुम्ही मला द्याल का?" तर ते मला बोलले, "ठीक आहे, कुठल्या अकाउंटवरती ट्रान्सफर करू मला सांग वगैरे, मी पाठवतो." मग मी त्यांना एक अकाउंट नंबर दिला, त्यांनी मला पैसे पण पाठवले. आणि असं सगळं प्रतीक्षेचं हॉस्पिटलचं बिल भरलं, तिला आणलं. माझ्या हॉस्टेलला अलाउड नसताना मी तिथे तिला 2-3 दिवस ठेवलं. नंतर माझ्या आत्यांना फोन केला. तिला कॉलेजमधली एक्झाम चालू होणार आहे, झालंय तर ती देऊन देईन एक्झाम पण कशाला मागे-पुढे करायचं. अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हटलं माझ्याजवळ राहून करेल. पण तिला ते पहिल्या पेपरच्या दिवशी चक्कर आली. मग माझ्या आत्यांना मी फोन केला. मामांना पॉसिबल नसल्यामुळे मग आत्या बोलल्या, की "ठीक आहे, मी घेऊन जाते." माझ्या आत्या आल्या, तिला घेऊन गेल्या. माझी ती सगळी एक्झाम झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. दिवाळी पण गेली. आम्ही दिवाळी केली का नाही मला आठवत नाही त्या वर्षीची. पण मे बी केली असेल कारण की त्यावेळेस काही एवढी महागाई नव्हती. 2-3 हजाराचा किराणा भरला आणि आम्ही दिवाळी केली पण. आमच्या गावालाच गेलेलो आणि दिवाळी झाल्याच्या नंतर आम्ही नंबर एक्सचेंज केले. जेव्हा त्यांनी मला पैसे ट्रान्सफर केल्याच्या नंतर एकदम. जेव्हा आम्ही नंबर एक्सचेंज केला तर तेव्हा ते मला नॉर्मली मग आम्ही बोलायला लागलो असं. काय हॅलो वगैरे ते जस्ट फ्रेंड म्हणून. बाकी काही विचार त्यांचाही नव्हता, माझाही नव्हता. तर त्यांनी एक दिवशी मला बोलले, की "तू माझ्याशी लग्न करशील का?" आता मी म्हटलं मुलं तर असे खूप असतात, की तू आपण रिलेशनमध्ये येऊ, आपण हे करू, ते करू. लग्नाचं मला म्हणजे लग्नाचं नंतरपर्यंत जात पण नाही कदाचित. आणि मी त्यावेळेस असा एक विचार करायची, की बाबा मला मम्मी-पप्पा नाहीये, मला कोणीच नाहीये, आमची हाईट इतकी छोटी आहे, अ, माझ्याशी कोण लग्न करेल? म्हणजे काय माहिती त्यावेळेस माझे विचार खूप वेगळे होते. म्हणजे आणि किरकोळ मी अशी लुकडी आहे, सगळ्या गोष्टी. आता बघा दिसणं किती सुंदर असतं किंवा काय असतं हे मला त्यावेळेस नव्हतं कळत, की अशा सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळे मग मी म्हटलं, "बापरे! असं कोणीतरी व्यक्ती आहे, की पहिल्यांदी रिलेशनमध्ये न येता, काही गोष्टींचं न हे करता किंवा आम्ही एकमेकांना बघितलं नाही, भेटलो नाही, काहीच नाही. जस्ट मी Facebookवर जे काही फोटो टाकायचे त्याच्या थ्रूच मग सगळ्या गोष्टी ते मला विचारते, की माझ्याशी लग्न करशील का?" तर मी त्यांना क्लिअरली बोलले, "बघा माझी हाईट एवढी-एवढी आहे. माझे मम्मी-पप्पा नाही. तर माझ्या मागे पण कोणी नसणार आहे. प्लस माझ्या 3 बहिणी आहे. सॉरी म्हणजे मी पकडून 3 बहिणी आहे. अ, बघा मला काही तुम्हीच पहिल्यांदा मागणं घातलंय असं नाही. मला भरपूर मुलांचे प्रपोज पण आलेत, सगळ्या गोष्टी झाल्या. पण मी कधी कुणाला एक्सेप्ट नाही केलं. का बरं? त्याच्यामागे पण एक रिझन होतं, की मला मी एकटी नाहीये. माझ्या मागे 2 बहिणी आहेत. माझी आजी आहे. त्यावेळेस आजी म्हणजे तिकडे असायची. पण ठीक आहे मला माझी आजीसुद्धा आहे. तर अशा सगळ्या गोष्टी तर तुम्हाला ही गोष्ट म्हणजे माझ्या बहिणीचं ॲटलीस्ट लग्न होईपर्यंत तुम्हाला सांभाळायला लागेल. तुम्हाला ही गोष्ट ॲग्री आहे का? तर ते मला बोलले, "ठीक आहे, लग्न होईपर्यंतच ना. जशी मला 1 बहीण आहे, तशा तुझ्या 2 बहिणी ठीक आहे, मी सांभाळू शकतो. आता ऑब्व्हियसली तुला मम्मी-पप्पा नाही, तर तुझीच रिस्पॉन्सिबिलिटी या सगळ्या गोष्टींची." म्हणजे तेव्हा ज्या पद्धतीने त्यांनी तो समजदारपणा दाखवला होता ना, की बघा माझं ठीक आहे, माझी चॉईस चुकीची निघाली. पण माझे त्याच्यामागचे हेतू किंवा विचार किंवा मी जो विचार केला होता, तो माझा कधी चुकीचा नव्हता. ठीक आहे, तो व्यक्ती चुकीचा निघाला, मी त्याला काही करू शकत नाही. पण त्यावेळेस मी या सगळ्या गोष्टींची त्यांना क्लॅरिटी दिली. मी काही खोटं बोलून काही लग्न केलं नाही किंवा ते जे आम्ही 4-5 महिन्यापासून ते माझे जे फोटोज वगैरे बघत होते आणि ते जे मला ज्या पद्धतीने ओळखत होते, त्यांना माहीत होतं मी शॉर्ट्स घालते, कसे कपडे यूज करते, माझं राहणीमान कसं आहे, सगळ्या गोष्टींची कल्पना त्यांना पहिल्यापासून होती. ठीक आहे. तर त्या सगळ्या गोष्टींना ते ओके बोलले. मग आम्ही ठरवलं, की ठीक आहे आपण एकदा भेटूयात. म्हणजे आता ठीक आहे आपल्या ह्या गोष्टींचं तर बोलणं झालंय. पण एकदा आपण हे पण बघू, की समोरासमोर पण भेटून बघू. म्हणजे ठीक आहे त्यांना तर मी आवडली, पण मला पण ते आवडतात का? तर आम्ही एकदा मग असं ठरवलं, की ठीक आहे भेटायचं. तर ते एकदा मला सॅटर्डेच्या दिवशी पुण्यावरनं मला भेटायला आलेले.
भेटायला म्हणजे काय नाही, आम्ही जस्ट एका हॉटेलमध्ये गेलो, जेवण केलं. तेव्हा बोलून त्यांचा एक भाऊ पण आलेला त्यांच्यासोबत. तर आम्ही जस्ट नॉर्मली बोलून वगैरे घेतलं. सगळं ओके, की ठीक आहे म्हणून सगळं. तर त्यांनी पण मला बघितलं, मी पण त्यांना बघितलं, की मी त्यांना बोललेली माझी हाईट कमी आहे. तर मे बी त्याच्यासाठी ते आले असतील, मला माहिती नाही. तर ते बोलले, "ठीक आहे यार, इतकं एवढं काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, एवढं तर असतंच नाही का." आणि राहिली तब्येतीची गोष्ट, तर तब्येत लग्नानंतर पण एखाद्याची सुधारते. म्हणजे असतं ना मुलींचं. लग्नाआधी त्या वेगळ्या असतात, लग्नानंतर त्या कदाचित वेगळ्या होतात. एखाद्याला मानवतं, नाही मानत, अशा सगळ्या गोष्टींच्या ह्याने. तर असं सगळं झाल्याच्या नंतर मग ते गेले आणि म्हणजे मी संगमनेरलाच हॉस्टेललाच राहायचे तेव्हा. आणि मग आम्ही असं एक नोव्हेंबर महिना गेला, डिसेंबर महिना गेला. डिसेंबर महिन्यात मला 10 तारखेला त्यांचे जे दाजी होते, तर माहीत नाही ते ज्या ऑफिसमध्ये वर्किंगमध्ये होते, त्यांचे जे बॉस वगैरे जे कोणी होते, ते बोलले, की "ठीक आहे बाबा, तू तुझ्या म्हणजे मनाने लग्न करतोय, तर आपण किंवा तू मनाने चॉईस करतोय एखादी व्यक्ती, तर आम्हाला पण बघू दे ते कसे आहेत म्हणून किंवा ती कशी आहे म्हणून." तर मग त्यांनी मला तेव्हा बोलवलेलं पुण्याला. तर मग मी हॉस्टेलमधून म्हणजे असं सांगून, की मी चालली आहे घरी वगैरे किंवा मी माझ्या मामांना सांगितले, की "मामा मला असं-असं आहे. मी चालली आहे." म्हणून मामा बोलले, "ठीक आहे, पण लगेच ये." म्हणजे मी सकाळी जाऊन संध्याकाळी येण्याच्या दृष्टिकोनाने गेलेली. पण काही पॉसिबल झालं नाही. तर तेव्हा मी गेली, तेव्हा त्यांच्या सगळ्या लोकांना भेटले, तर ते सगळे बोलले, की "हां बाबा, मुलगी पण चांगली आहे, सगळ्या गोष्टी आहे." सगळ्यांनी मला विचारलं. वय माझं कमीच होतं, 18.5 वर्षाचीच मी होते फक्त. तर बघा, थोडंसं दुनियेचं नॉलेज जरा जास्त होतं, पण इतकं जास्त नव्हतं, की आपण आपला लाईफ पार्टनर चांगला चॉईस करतोय, की चुकीचा चॉईस करतोय, हे मला कळालं नाही कदाचित त्यावेळेस. आणि सगळ्या गोष्टी झाल्या. त्याचे जीजू पण बोलले, की "ठीक आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे." आणि फक्त ती जी माझी एक होती, की माझ्या 2 बहिणींना मी सोडणार नाही, निदान त्यांचे लग्न होईपर्यंत. मला ती एक अट इतकी इम्पोर्टंट होती, की मी ती कधीच सोडून म्हणजे मी ती सोडून चालू शकणार नव्हते. तर ते मला ही गोष्ट त्यांनी ॲग्री केलेली, मी याच्यातच खुश होते. मला बाकी कशाची, "बाबा तुझ्या घरी किती सोनं-नाणं आहे, तुझ्या घरी किती बंगला, गाड्या आहेत, तुझी किती जमीन-जुमलं आहे." मी लिटरली ही गोष्ट त्याला एकदा पण विचारली नव्हती. त्याच्यानंतर मी माझ्या मामांना सांगितली ही गोष्ट. माझे मामा पण बोलले, "ठीक आहे, व्यवस्थित वाटतंय ना तुला सगळं?" तर ठीक आहे. तर मग मी ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर माझ्या 2-4 नातेवाईकांना सांगून मी लग्न केलं होतं. लग्न मी केलेलं आळंदीला. म्हणजे तसं तो आमच्या रिलेटिव्हजमध्येच आहेत, जरा दुरून आहे. पण आमच्या रिलेशनमध्येच आहेत ते पण. पण दुरून आहे, जास्त जवळ पण नाहीये. पण बऱ्याच नातेवाईकांना ही गोष्ट माहिती नव्हती. पण नातेवाईकांनी ऑब्जेक्शन त्यावेळेस जास्त काही घेतलं नाही, कारण की त्याला पण रिझन होतं. कारण की कोणी सांभाळलं नव्हतं. आता माहिती आहे आपल्याला लग्न करायला मुलींना किती पैसे लागतात, किती सगळ्या गोष्टी लागतात, छोट्या-मोठ्या गोष्टी असतात. तर एवढी रिस्पॉन्सिबिलिटी घेणारं माझं तरी खरंच कोणी नव्हतं. आणि मी हे सगळं त्यांना सांगितल्यामुळं आम्ही लग्न पण छोटंच केलं. आता त्याच्या घरची जरी इच्छा असेल, कारण की तो एकुलता एक होता. त्याच्या घरची जरी मोठी इच्छा असेल, तरी आम्ही ते मोठं लग्न केलं नाही. लग्न केलं. मी त्यावेळेस 11वी मध्ये एज्युकेशन घेत होते. 11वीचं म्हणजे बघा ना, जानेवारी महिन्यात मी 28 तारखेला लग्न केलेलं. तर एंडिंगचे डेज चालू होते. तर त्याच्यामुळे माझी 11th ऑलमोस्ट संपणारच होती. तर माझे ज्या 28 तारखेला मी लग्न केलं, तर 29 तारखेला माझा पेपर होता. म्हणजे काहीतरी युटी असते ना, युनिट टेस्ट सेकंड, ती चालू होती माझी. तर चालू होणार होती म्हणजे, तर त्याच्यामुळे लग्न केलं. आज जसं की आमचं लग्न झालं, प्रतीक्षा आम्ही सगळे लगेच गाडी पकडली, संगमनेरला पण गेलो. आणि तेव्हा आहे ना हॉस्टेलमधून आम्हाला बऱ्याच लोकांनी क्वेश्चन केलेला, की "हॉस्टेलमधून तू कशी बाहेर पडली ते सांग?" आता हॉस्टेलमधून मी कशी बाहेर पडले ना, याचं एक वेगळं रिझन आहे ॲक्चुअली. म्हणजे असं काही नाहीये, की कोणी काढलं, काय काढलं. कोणीच नाही काढलं आम्हाला हॉस्टेलमधून बाहेर. मी स्वतः हॉस्टेलमधून बाहेर पडले. जेव्हा माझा कॉन्टॅक्ट माझ्या मिस्टरांशी झालेला, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, की आम्ही इतके-इतके वर्ष हॉस्टेलमध्ये राहिलोय. हॉस्टेलमध्ये असं-असं आहे, असं जेवण असतं, तसं जेवण असतं. बघा, त्यावेळेस ते दिवस मी ढकलत होते, त्यावेळेस आम्हाला माहिती होती ती सिच्युएशन काय होती, कशी होती. त्यामुळे मग मी त्यांना बोलली, की "नाही, जाणार तर आम्ही तिघी हॉस्टेलमधून सोबत बाहेर जाणार." मग तिथेच आम्ही एक वेदांत म्हणून एक सोसायटी होती, एकदम श्रमिक ज्युनियर कॉलेजच्या समोर. एक पेट्रोल पंप आहे तिथं, मला पेट्रोल पंपाचं नाव नाही माहिती, एकदम त्याच्या बॅक साईडला. तर तिथे आम्ही म्हणजे तिथे आम्ही रूम रेंटनी घेतली तिथे. तेव्हा आम्हाला तिथे ₹2000 रेंट होता, ₹500 मेंटेनन्स यायचा आणि ₹4000 डिपॉझिट. अशी तिथे आम्ही रूम केली. गावाला गेलो, गावावरनं सगळं सामान आणलं. म्हणजे जे छोटं-छोटं गॅस वगैरे, भांडे वगैरे लागतात त्या सगळ्या गोष्टी मी, प्रतीक्षा, नेहा आम्ही तिघीही तिथे आम्ही शिफ्ट झालो.
तर तेव्हा जे महिन्याला काय खर्च यायचा म्हणजे 4-5 हजार रुपये जास्त काय खर्च लागायचा ना, तो सगळा माझे मिस्टर त्यावेळेस द्यायचे. कुणाल पण द्यायचा. तेव्हा कुणालची आणि आमची पण कॉन्टॅक्ट होतं. पण तिची जी काही स्टोरी ती तिच्या ह्याच्यात सांगणार त्याच्यामुळे मी जस्ट नॉर्मली सांगते कुणालबद्दल. आणि तेव्हा कुणाल पण द्यायचा काही गोष्टी आणि माझे मिस्टर पण द्यायचे. तर आम्ही अशा प्रकारे पहिल्यांदा आम्ही हॉस्टेलमधून बाहेर पडलो होतो. दुसऱ्यांकडे पैसे मागायचे तर इतकी लाज वाटायची. भले माझे मिस्टरच म्हणजे लग्न झालं. लग्नाच्या आधी मी 10-15 दिवसच हॉस्टेलच्या बाहेर निघले होते आणि हॉस्टेलच्या बाहेर पडल्यावरती मग मी लग्न केलं होतं. त्याच्या आधी मी लग्न नव्हतं केलं आणि त्याच्यानंतर मग माझे मिस्टर पण माझ्याकडे यायला लागले. मी लग्नाच्या आधी नाही, लग्नाच्या नंतरनच. आणि ते पण लग्न झालं, आम्ही तिकडे गेलो, माझी एक्झाम वगैरे स्टार्ट झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. जास्त काही कोणालाच सांगितलं नव्हतं म्हटलं तरी पण चालेल. तर कॉलेज चालू होतं व्यवस्थित. बऱ्याच लोकांना कळलेलं की आता आम्ही बाहेर पण राहायला लागलोय वगैरे असं. ठीक आहे, पण जास्त लोकं इंटरफेअर करत नव्हते. यांना काय आई-बाप नाही, असं नाही, तसं नाही. भरपूर लोकं नावं पण ठेवायचे त्यावेळेला. ठीक आहे, नावं ठेवणाऱ्यांना काय जातं नावं ठेवायला. पण ठीक आहे, खूप लोकांनी आम्हाला नावं पण ठेवलेली आहेत त्यावेळेस. पण आम्ही ना नजर करायचो. आम्हाला माहिती आहे आमचे दिवस आम्ही कशा पद्धतीने काढले, आम्ही कसं ग्रोथ करतो किंवा इथपर्यंत कसं घेऊन तेव्हा तिथपर्यंत आम्ही कसं स्वतःला घेऊन आलो. त्याच्यामुळे मला काही त्या गोष्टींचा ना माझ्यावरती काही इम्पॅक्ट होत नव्हता, की कोण मला काय म्हणते, काय म्हणते, काय नाही. मला काही घेणं नव्हतं. तर असं सगळं झालं होतं. अ, आणि माझे मिस्टर मला माहीत नव्हतं त्यांच्या घरातून काय हे की वगैरे ते मला दर महिन्यात म्हणजे महिन्यातून एकदाच मला भेटायला यायचे. फोन वगैरे करायचे. पण पहिले 1-2 महिने तर ना एकदम व्यवस्थित दर महिन्याला मला ते भेटायला यायचे. ते पण सॅटर्डे संडेला यायचे. सॅटर्डेला यायचे रात्री, संडेला रात्री निघून जायचे. तर असं सगळं व्हायचं. तर तेव्हा नंतर पहिले 2-3 महिने झाल्याच्या नंतर ना त्याचं बिहेवियर्स एकदम चेंज झालं. म्हणजे ते इतकं चेंज झालं, की विथिन 3 मंथ्समध्ये म्हणजे लोकं खायचे दात एक आणि दाखवायचे दात एक. असं पण कसं कोणाचं असू शकतं? म्हणजे हे तेव्हा मला रिअलाईज झालं, की आपण जे चॉईस केले, आपण ज्या व्यक्तीसोबत लग्न केलंय, आपण जी व्यक्तीला लाईफ पार्टनर म्हणून विचार करत होतो किंवा विचार करतोय आणि ते पण आपण कोणाला न सांगता ह्या सगळ्या गोष्टी केल्यात आणि आपल्या मागे कोणी नाहीये. माझ्यावरती 2 बहिणींची रिस्पॉन्सिबिलिटी. माझ्या बहिणी लहानच आहे बघा. माझ्या बहिणी आजही माझ्यासाठी लहान आहे. आता त्या पैशाने किंवा कमवतायत म्हणून मला ठीक वाटतंय त्या सगळ्या गोष्टी. पण त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. माझ्यावरतीच ती सगळी रिस्पॉन्सिबिलिटी होती. आणि त्याच्यानंतर काय झालं, कसं झालं हे सगळं मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगते. आपल्या पार्ट 11th मध्ये सांगते. तर हा माझा व्लॉग कसा वाटला, काय वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि माझं चॅनल ग्रो करण्यासाठी तुम्हीच हेल्प करा. तर चलो बाय बाय.